100% तुमचे गुडघे ऑपरेशनशिवाय नीट होणार। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये गुडघेदुखी ही खूप सामान्य समस्या बनली आहे। लहान वयातच चुकीची बसण्याची उठण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन, ताणतणाव, वाढते वय, गुडघ्यांवरती ताण येतो। गुडघेदुखी वाढली की अनेकांच्या मनात लगेच ऑपरेशन हा शब्द येतो आणि भीती निर्माण होते। परंतु प्रत्येक वेळेसच ऑपरेशन हा योग्य पर्याय नसतो। या व्यतिरिक्त देखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की पुरेसा आहार, व्यायाम, आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यावरती देखील आपण गुडघेदुखी कायमची टाळू शकतो। परंतु गुडघेदुखी टाळणे हा देखील एक सेफ पर्याय नाही। त्यासाठी गुडघेदुखीचं मूळ कारण समजून घेणं, त्या मूळ कारणाच्या मुळाशी जाऊन ते कारण समूळ नष्ट करणं, मग आपण गुडघेदुखी कायमस्वरूपी 100% टाळू शकतो। आज दैनंदिन व्यवहारामध्ये काही लोक गुडघ्याला लेप देतात, काही लोक पेन किलर, स्टेरॉइड सारखे इंजेक्शन देतात, काही फिजिओथेरपिस्ट स्ट्रेचिंग करतात, काही आयुर्वेदाचार्य योग आणि आयुर्वेदिक मेडिसिन देखील देतात, तर काही लोक ऑपरेशनचा डायरेक्ट सल्ला देखील देतात। परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही डोळे झाकून कोणत्याही निदानावरती किंवा उपचारावरती विश्वास ठेवू नका। डोळे उघडे ठेवून तुम्ही गुडघेदुखीच्या मूळ कारणावरती जा। आणि काही लोकांना कॅल्शियम कमी झाल्याने त्यांची गुडघेदुखी होते, तर कॅल्शियम घेतल्याने देखील तुमची गुडघेदुखी कायमची बरी होऊ शकते। जर तुम्ही फर्स्ट ग्रेडमध्ये असाल तर फिजिओथेरपीचे उपचार करून देखील तुमची गुडघेदुखी बरी होऊ शकते। जर तुम्ही अगदी लास्ट स्टेजमध्ये असाल, 4th ग्रेडमध्ये असाल, तर तुम्ही ऑपरेशन करून देखील तुमची गुडघेदुखी नीट होऊ शकत नाही। तर गुडघेदुखी नीट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपचार घेण्या अगोदर गुडघेदुखीच्या मूळ कारणावरती जा। गुडघेदुखीचं मूळ कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक्सरे किंवा MRI करावे लागतील, ते करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असू शकतो हे डोक्यातून तुम्ही काढून टाका। त्या व्यतिरिक्त देखील आपल्याकडे परिणामकारक अनेक पर्याय उपलब्ध आहेत। योग्य प्रयत्न करा, विश्वास ठेवा आणि आपले गुडघेदुखी नक्कीच बरे होतील। या दृष्टीने गुडघेदुखीच्या मूळ कारणावरती उपचार करा आणि तुमचे गुडघेदुखी 100% तुम्ही बरी करू शकता। थँक्यू।